अरे पोरानो, जिथे मग घ्या. झालंय का? झालंय सगळं? मूर्खता आले करतोच. गुरुजी, झालं ते झालं. घडणाऱ्या गोष्टी आपल्या हातात असतात का? हा? उलट मी तर म्हणतो एका अर्थाने ना सुटली बिचारी. अहो ते तब्येतीने केवढी हैराण झाली होती, हा? आणि तिचं समजा तुम्हालाच करायला लागत होतं. कालच्या रात्रीतच कसं काय घडलं? ती नरकी आढळ सगळ्या गावाला भोवली. असं कसं म्हणता तुम्ही? सगळं चांगलंच चाललं होतं की आपण चांगल्यासाठीच करत होतो. पण ह्यो जामकर आडवा आला ना, त्याच्यामुळे समजा हे झालं. घ्या. तुम्ही कशा बाई इथं आलो? तुम्हाला कोणी बोलवलं? गावात 2 खून झालेत, यात हा तिसरा मृत्यू. पोस्टमॉर्टम सुद्धा केलं नाही तुम्ही. पोलिसांच्या परवानगीशिवाय अंत्यसंस्कार करायला निघाले तुम्ही. तुम्हाला पोलिसांना कळवावंसं नाही वाटलं? तुम्हाला कशा बाई कळवायचं मी म्हणतो? कशा बाई कळवायचं तुम्हाला? हे बघा, यो गुरुजीच्या घरातला मामला आहे, आमच्या गावातला मामला आहे. तुम्ही ना प्रत्येक ठिकाणी नाक खुपसून ना आमच्या गावाचं नुकसानच केलेलं आहे. पण आता आम्ही हे नुकसान होऊ देणार नाही. मी नुकसान करतोय? नुकसान तुम्ही करताय. गावात जे 2 खून झालेत ना, ते तुमच्यामुळे झाले. 2 बायकावाले देशमुख. माझे हात कायद्यानं बांधलेत, नाही तर तुमच्या डोक्यात गोळी घालून तुम्हाला उडवून टाकलं असते मी. घाला गोळ्या, घाला. बघू तुमच्यात हिंमत आहे का? काय करते? सुद्या साहेबांनी बंदूक काढली. ओ साहेब, नका करू असं. हाय करा, ग बसरा. ए चिवळे, अरे गपकी करू दे त्याचं त्याला काम. आव आप्पा ऐका की, अहो ही येळ नाही वाद घालायची. ए मी नाही बिया त्याला. काय करायचं तर करू दे. 2 बायकावाले देशमुख, जे 2 खून झालेत ना गावात, ते तुमच्यामुळे झालेत. या 2 खुनाच्या आरोपाखाली तुम्हाला कधीही अटक करू शकतो मी. पोलिसांना एवढं हलक्यात घेऊ नका, सांगून ठेवतो. आप्पा, तुम्ही कशाला पोलिसांच्या कामामध्ये येतोय? पोलिसांची परवानगी नव्हती तरी या माणसानं उत्सव साजरा केला, मिरवणूक काढली. त्याच्यामुळे 2 लोकांचा मृत्यू झाला, खून झाला. त्याला हा माणूस जबाबदार आहे. सुधाकर, अटक करा बेड्या घालायला. अहो साहेब, असं नका न करू. हे रागाच्या भरात काही बडबडतात हो. तुम्ही नका ऐकू त्यांचं. अहो ग बसा ना जरा. काय गरज आहे तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची? गप बसा. अरे मी कशाला गप्प बसू? यो इन्स्पेक्टर असेल तो त्याच्या घरी. मला भेव दावायचे नाही. हा, भीती दाखवायला नाही, मी माझं काम करायला आलोय. गावात जे 2 खून झालेत त्याच्या मागे तुमचा हात आहे असं मला दाट संशय आहे. सुद्या, अरे साहेब काय म्हणताय? तू तरी समजाव की त्यासनी. मी काय सांगू? यांना सवयच आहे पोलिसांच्या कामाच्या मध्ये यायची. अजूनही माझा एक संशय आहे, हा जो मृत्यू झाला आहे याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी गडबड आहे. या जामकरला आधीच संशय आलाय. त्यात यांच्या विरोधात काही पुरावा सापडला ना तर संपलंच सगळं. हे एकातनं वाचतील आणि दुसऱ्यात अडकतील.